बघा, शासन आपले निर्णय किंवा शासन नोकरी भरतीच्या घोषणा हे नेहमीच करतं आणि त्या घोषणा एवढ्या बाहेर लवकर येतात आणि त्या घोषणा बघून त्याहून जास्त जे काही अकॅडमी आहेत, जे काही सिस्टम आहेत, तिचे लोक जे आहेत ते जास्ती ते एक्सपोज करून लोकांपुढे विद्यार्थ्यापुढे ते मांडतात. त्यामुळे काय होतं, जे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत ते नोकरीच्या आशेपोटी ते आपलं घरदार सोडून शहरामध्ये अकॅडमीला किंवा रूमला क्लासेसला ते पैसे खर्च करून मित्रांनो येतात. बघा, 2 महिन्यापूर्वी जे गणेश नाईक वनमंत्री आहेत त्यांनी एक घोषणा केली होती मित्रांनो. ती घोषणा अशी होती, 14,000 वन खात्यामध्ये पद भरले जातील. त्यामध्ये 12,000 पद हे वनसेवकाचे आहेत आणि 1,600 पद ही वनरक्षकाचे आहेत. त्यांनी वन दिनी ही त्यांनी घोषणा केली मोठी आणि ही घोषणा बघून तरुण जे खेड्यातील आहेत, जे गरीब आहेत, जे मध्यमवर्गीय आहेत, त्या मुलांनी लोकांचे पैसे व्याजाने काढून लोकांचे पैसे उसने घेऊन त्यानंतर आपल्या आईचं सोनं सुद्धा विकलं होतं. ह्या सगळ्यांनी एवढं करून त्या मुलांनी शहर गाठलं. कारण काय, आपण तयारी करू, वेळ कमी आता आणि ह्या वेळ कमी असल्यामुळं आपली तयारी गावात होणार नाही, म्हणून काही असे मुलं शहरामध्ये आले मित्रांनो. आपली जी तुटीपुंजी आहे ती यामध्ये लावून क्लासेस करतात. मग 2 महिने आता उलटून गेलेले आहेत. एका महिन्यात निघणारी भरती 2 महिने झालं त्याविषयी कुठलंच नोटिफिकेशन येत नाही. अहो, जसं नोटिफिकेशन आलं, भरतीचे फॉर्म भरून घेतलं तर मग थोडी शांत होतील ना. पण या ठिकाणी त्या भरतीचा अजून लांब पर्यंत दूर पर्यंत कुठलाच संबंध किंवा संपर्क या विद्यार्थ्यांसोबत येत नाही. त्यामुळं सगळ्यामध्ये पोरामध्ये सध्या संभ्रम, शंका, अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आता तुम्हाला वाटेल की मी व्हिडिओ कसा आणलाय असा. तर व्हिडिओ आणायचं महत्त्वाचं कारण मित्रांनो हेच आहे की जे काही मुलं बाहेर आहेत त्या मुलांची जी परिस्थिती थोडीशी हालाकीची असेल, अशा मुलांनी पुस्तकं विकत घ्या आणि घरून सेल्फ स्टडी करा. तुमच्या प्रत्येक कन्सेप्टचं, तुमच्या प्रत्येक डाऊटचं आन्सर हे तुम्हाला यूट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल, तुम्हाला गुगलला मिळून जाईल. तुम्हाला कुठं 1 रुपया सुद्धा खर्च करायची गरज भासणार नाही. तुम्ही अमुक गोष्ट बघितली तिकडे येऊन असं तुम्ही होऊ नका. कारण फक्त चांगले पुस्तकं घ्या. गावातील 4-5 पोरांचा ग्रुप बनवून तुम्ही ग्रुपमधून पैसे कॉन्ट्रीब्युशन करून तुम्ही पुस्तकं घ्या आणि तुम्हाला जे कुठल्या थेसिस असेल किंवा काय असेल तुम्हाला कळत नसेल कुठला कन्सेप्ट, तुम्ही जाऊन तो चेक करून घ्या. तुम्ही व्हेरीफाय करून घ्या गुगलला जाऊन, यूट्यूबला जाऊन. यूट्यूबवरती प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहे मित्रांनो. त्यामुळं विनाकारण लोकांचं ऐकून भूल थापांना बळी पडून असा निर्णय घेऊ नका. कारण नोकरीसाठी पैसा हा महत्त्वाचा असतो आणि नोकरी सुद्धा पैशाकरता महत्त्वाची असतो. विषय येतो पैसा. हा पैसा आपण आता लावतोय आईचं सोनं विकून, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण शासन कधी नोटिफिकेशन काढेल पूर्ण माहिती आहे का? आता 2 महिने उलटून गेले मित्रांनो, अजून फॉरेस्टचं नोटिफिकेशन आलं नाही. सगळं तयार झालेलं आहे बरं का. सगळेच बिंदू नियमावली झालेली आहे, रिक्त जागा मागवलेल्या आहेत, सगळं झालेलं आहे. फक्त ॲड पडणं बाकी आहे. ती अजून ॲड पडत नाही. मग अशा पोरांनी नेमकं करायचं काय? त्यामुळं शासनाला सुद्धा कळकळीची विनंती आहे की अशा मुलांच्या जीवनाशी न खेळता, मुलांची जी परिस्थिती आहे ती खूप हालाकीची असते, तुम्ही याची चेष्टा करू नका. आणि लवकरात लवकर जे काही जाहिराती आहेत फॉरेस्टच्या, पोलीसच्या, तुम्ही प्रेस आउट करा, टाकून द्या जाहिराती, फॉर्म भरून घ्या. ती भरती दिवाळीला करून घ्या वाटलंच तरी, पण आता फॉर्म भरून घ्या. कारण मुलं त्यानंतर तयारी तर मन लावून करू शकतील. फक्त एवढीच अपेक्षा मुलांची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण या व्हिडिओची खरंच मुलांमध्ये गरज आहे. कारण खूप मुलांनी असे टोकाचे पाऊल उचललेले आहेत. नमस्कार.